आज करवीर तालुक्यातील सडोली दोमाला गावातून तयार होणारे मोती परदेशात पोहोचत आहेत. होय, या यशामागे आहेत दिलीप कांबळे यांची जिद्द आणि सातत्य. या प्रवासाची सुरुवात 2015 साली झाली, जेव्हा त्यांनी मोती शेती यशस्वी झाल्याची एक स्टोरी वाचली. त्या एका लेखाने त्यांचं आयुष्यच वेगळं झालं. योग्य मार्गदर्शनासाठी त्यांनी भारत सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर येथे 5 दिवसांचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 2018 साली साधारणतः 50,000 रुपये खर्च करून 10,000 लिटर क्षमतेच्या टाक्या तयार केल्या. फक्त 15x15च्या जागेत 1,000 शिंपले बसवली. प्रत्येक शिंपल्यामागे जवळजवळ 50 रुपयांचा खर्च झाला. वर्षभर संयमाने मेहनत घेतल्यानंतर त्यांना साधारणतः 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. आज त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवाजी युनिव्हर्सिटीमधील PhD विद्यार्थी देखील घेत आहेत. छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रयत्न आज यशस्वी आणि प्रेरणादायी व्यवसाय ठरलाय.